ब्रेकिंग बातमी येते। अंबाबाईच्या गाभारा प्रवेशासाठी आता तृप्ती देसाई आंदोलन करणार आहे। तृप्ती देसाई या प्रकरणी आता आंदोलन करणार आहे। 13 एप्रिलला गाभारा प्रवेश आंदोलन आयोजित करण्यात आले आहे। 500 महिलांसह गाभारा प्रवेश करणार आहे तृप्ती देसाई। भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आता अंबाबाई गाभारा प्रवेश मिळावा यासाठी आंदोलन करणार आहेत। 500 महिलांसह तृप्ती देसाई मंदिरात प्रवेश करणार आहेत। 13 एप्रिलला गाभारा प्रवेश आंदोलनाचं आयोजन करण्यात आले आहे। तृप्ती देसाईंनी यासंबंधी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना फॅक्स करून आंदोलनाचा इशारा दिलाय। आताची ब्रेकिंग बातमी आहे। तृप्ती देसाई कोल्हापूरच्या आता अंबाबाई गाभारा प्रवेशासाठी आंदोलन करणार आहेत। कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना तृप्ती देसाईंनी फॅक्स करून याबाबत इशारा दिलेला आहे। 13 एप्रिलला तृप्ती देसाई आंदोलन करणार आहेत। 500 महिलांसह मंदिरात प्रवेश करून आंदोलन करणार आहेत। आपल्यासोबत तृप्ती देसाई आहेत। तृप्ती देसाई, तुम्ही आंदोलन करणार आहात अंबाबाई गाभारा प्रवेशासाठी 13 एप्रिलला? हो हो, अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये फक्त राजघराण्यातील स्त्रिया आणि काही पुजाऱ्यांच्या ज्या घरातील महिला आहेत त्यांनाच प्रवेश मिळतो। सर्वसामान्य महिलांना प्रवेश दिला जात नाही। आणि आता हायकोर्टाच्या आदेशानंतर जेव्हा काही महिला तिथे प्रवेशासाठी गेल्या तेव्हा धक्काबुक्की करून आणि जोर जबरदस्ती करून पोलिसांनी दुर्लक्ष करून बघ्याची भूमिका घेऊन त्यांना बाहेर काढलं। हायकोर्टाच्या आदेशाचा तो अपमान झालेला आहे आणि हायकोर्टाच्या आदेशानंतर जिथं पुरुष जातात तिथं महिला गेल्या पाहिजेत असं सगळीकडे स्पष्ट निर्देश असताना त्या कायद्याची अंमलबजावणी केली नाही। त्यामुळे तातडीनं आजच्या आज किंवा उद्यापर्यंत जर कलेक्टर साहेबांनी आदेश गाभाऱ्यातील प्रवेशासंदर्भात महिलांच्या काढले नाहीत तर 13 एप्रिलला आम्ही 500 महिला या तिथं जाऊ आणि गाभाऱ्यामध्ये प्रवेश करू आणि मग कायदा आणि सुव्यवस्थेचा जो प्रश्न आहे तो आम्हाला त्यांनी सांगू नये। तृप्तीताई, तुम्हाला शनी चौथऱ्यावर जाण्यापासून रोखण्यात आलेलं होतं। मुळात तिथे त्या परिसरात पण तुम्हाला येऊ दिलं गेलं नव्हतं आणि आता तुम्ही म्हणताय की थेट गाभारा प्रवेश करणार आहात। कशा प्रकारे तुमची रणनीती असेल? 100% आता गाभाऱ्यामध्ये प्रवेश हा मिळालाच पाहिजे। देवीचं मंदिर आहे, देवीच्या मंदिरामध्ये महिलांना न सोडणं म्हणजे हा देवीचाही अपमान आहे आणि महिलांचाही अपमान आहे। त्यामुळे जरी कुठलीही कशी 13 तारखेला महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये महिला या प्रवेश करतील आणि जर कुणी अडवण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल आणि तिथं आम्ही प्रवेश करू। जशास तसं उत्तर म्हणजे नेमकं काय तृप्तीताई? तुम्ही कायदा आणि सुव्यवस्था हातात घेणार? कायदा आणि सुव्यवस्था हातात घेणं म्हणजे आमच्याकडे हायकोर्टाची ऑर्डर आलेली आहे, हायकोर्टाने आदेश दिलेले आहेत। परंतु जर आदेश असताना सुद्धा जर कुणी अडवण्याचा प्रयत्न केला तर मात्र मग परवा आपण बघितलं जसं इतरांनी गोंधळ घालायला सुरुवात केली तेव्हा शनी शिंगणापूरला आम्हालाही गोंधळ घालावा लागला। त्यामुळे कुणी जर काही चुकीच्या पद्धतीने आणि पूर्वनियोजित प्लॅन केला तर आम्हालाही जशास तसं उत्तर द्यावं लागेल। नक्की तृप्ती देसाई, तुमची कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि मुख्यमंत्र्यांना आणि विशेषतः पोलीस यंत्रणेला आता काय विनंती असेल? कारण तुमच्याकडे आता हायकोर्टाची प्रत आहे। हो, हायकोर्टाची प्रत असल्यामुळे माझी सगळ्यांना एवढीच विनंती आहे त्याची तातडीनं आपण अंमलबजावणी करावी आणि महिलांना जो आहे प्रवेश तातडीनं द्यावा, नाहीतर 13 एप्रिलला विनाकारण अशा पद्धतीने आम्हाला यावं लागेल आणि मग तेव्हा कुणी आम्हाला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न त्याच्यानंतर बाकीचे जे प्रश्न करून आम्हाला जर अडवण्याचा प्रयत्न केला तर मात्र मग त्याचे परिणाम वाईट होतील। धन्यवाद ताई तुम्ही दिलेल्या सगळ्या प्रतिक्रियेबद्दल। तर अंबाबाई गाभारा प्रवेशासाठी आता तृप्ती देसाई आंदोलन करणार आहेत। 13 एप्रिलला गाभारा प्रवेश आंदोलन करणार आहेत। आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर साळोखे, आपले प्रतिनिधी। ज्ञानेश्वरजी, अंबाबाई गाभारा प्रवेशासाठी तृप्ती देसाई आक्रमक झाल्यात। बरोबर आहे, नुकतंच या संदर्भातलं पत्र जिल्हाधिकाऱ्यांना म्हणजेच महालक्ष्मीचं मंदिर जे आहे ते पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारीत येते। त्या देवस्थान समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना हे पत्र देऊन त्यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। यापूर्वी जे धन्यवाद ज्ञानेश्वरजी तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। तर 13 एप्रिलला तृप्ती देसाई अंबाबाई गाभारा प्रवेशासाठी आंदोलन करणार आहेत 500 महिलांसह।